पाकिस्तानी लष्करामध्ये मोठ्या प्रमाणात राजीनामा सत्र। गेल्या काही दिवसांमध्ये 250 अधिकारी 1200हून अधिक सैनिकांचा राजीनामा। सूत्रांची माहिती, पाकिस्तानी लष्कराच्या 11व्या कोर प्रमुखांचं लष्कर प्रमुख मुनीर यांना पत्र। असीम मुनीर यांच्या भाषणाला पाकिस्तानामधूनच विरोध। पाकिस्तान सैन्य दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याचा भाषणावरती आक्षेप। असीम मुनीर यांच्या भाषणानं पहलगाम हल्ला झाल्याचा आरोप आहे। पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांची चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्यासोबत दूरध्वनीवरून चर्चा। भारतासोबत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवरती राजनैतिक पाठिंबा मिळवण्यासाठी यूके, तुर्की, सौदी अरेबिया, इजिप्त, अझरबैजान आणि इराणला सुद्धा संपर्क। भारतामध्ये 16 पाकिस्तानी यूट्यूब चॅनल्सवरती बंदी। खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती प्रसारित केल्याविषयी ही बंदी घालण्यात आली आहे। डॉन न्यूज, समा टीव्ही, जिओ न्यूजसह 16 यूट्यूब चॅनल्सचा समावेश आहे। 26 राफेल लढाऊ विमानाच्या खरेदीसाठी भारत आणि फ्रान्समध्ये 63,000 कोटींचा करार। पाकिस्तानसोबत तणावाचं वातावरण असताना या कराराला विशेष महत्त्व। भारतीय लष्कराला स्वीडननं महत्त्वाचं शस्त्र पुरवलं। कार्ल गुस्ताफ रॉकेट लॉन्चर हे भारताला देण्यात आलं असून सर्जिकल स्ट्राईक हे कार्ल गुस्ताफ रॉकेट लॉन्चरचं वैशिष्ट्य आहे। पहलगाम हल्ल्याचा आणखी एक व्हिडिओ समोर आलाय। दहशतवाद्यांच्या गोळीबाराच्या वेळेला लपून बसलेल्या पर्यटकांचा व्हिडिओ समोर। जवळून मृत्यू पाहणाऱ्या पर्यटकांचा व्हिडिओ व्हायरल। दहशतवादी हे बैसरणच्या खोऱ्यामध्ये ड्रोनच्या माध्यमातून हल्ला करणार होते, सूत्रांची माहिती। परंतु स्थानिकांच्या वर्दळीमुळे ड्रोन हल्ल्याचा कट हुकला। कुपवाडा आणि पूंछ जिल्ह्यासमोरील सीमारेषेवरती पाकिस्तानच्या लष्कराकडून गोळीबार। भारतीय सैन्य दलाकडूनही प्रत्युत्तर। पहलगाम हल्ल्याच्या तपासाला एनआयएकडून वेग। एका दाट संशयिताची एनआयएकडून कसून चौकशी। संशयित हल्ल्याच्या वेळेला काढत होता फोटो। पहलगामच्या हल्ल्याच्या नंतर आता जम्मूच्या डोडा आणि किश्तवाडमध्ये दहशतवाद्यांवरती कारवाई। दहशतवाद्यांच्या घरांची सुरक्षा दलांकडून झाडाझडती। जम्मूमध्ये दहशतवाद्यांच्या विरोधात सुरक्षा दलाची मोठी मोहीम। डोडा आणि किश्तवाडमध्ये घरांवरती टाकल्या धाडी। जवळपास 15 घरांमध्ये सुरक्षा दलाची शोध मोहीम। जम्मू काश्मीर विधानसभेचं विशेष अधिवेशन। पहलगाम दहशतवादी हल्ल्यावरती अधिवेशनामध्ये चर्चा। दहशतवादी हल्ल्यामध्ये प्राण गमावलेल्यांना वाहिली श्रद्धांजली। फक्त दैव बलवत्तर म्हणून नाशिकचे पर्यटक दहशतवादी हल्ल्यामधून बचावले। पहलगाममध्ये जाण्याच्या आदल्या दिवशी घाटामध्ये दरड कोसळल्यामुळे रस्ता बंद झाल्यामुळे हे पर्यटक पहलगाममध्ये पोहोचले नव्हते। दहशतवादी हल्ल्याच्या नंतर काश्मीरकडे पर्यटकांची पाठ। फक्त 5% नागरिक सध्या काश्मीरमध्ये। आठवड्याभरामध्ये कोट्यवधी रुपयांचं नुकसान झाल्याची ऑल टॅक्सी शिकारा युनियनचे अध्यक्ष वाली मोहम्मद भट्ट यांची प्रतिक्रिया। दहशतवादी हल्ल्याच्या नंतर जम्मू काश्मीरच्या टॅक्सी चालकांवरती उपासमारीची वेळ। इथलं पर्यटन संपवणाऱ्यांना चपराक बसवण्यासाठी सर्वच पर्यटकांनी काश्मीरला यावं। टुरिस्ट टॅक्सी स्टँडचे अध्यक्ष मेहराज दीन बिल्लू यांचं पर्यटकांना आवाहन। पहलगाम हल्ल्याचा पर्यटन बुकिंगवरती परिणाम होतोय। जम्मू काश्मीरच्या कटरामधील हॉटेल आणि रेस्टॉरंट असोसिएशनचे अध्यक्ष राकेश वजीर यांची माहिती। कटरा हे पहलगाम पासून खूप दूर आहे, त्यामुळे पर्यटनाला येण्याचं आवाहन। पाकव्याप्त काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणावरती निदर्शनं। गिलगिट बाल्टिस्तानमध्ये पाकच्या विरोधात हजारो स्थानिकांच्या घोषणा। पहलगाम हल्ल्याच्या नंतर पाकच्या विरोधात असंतोष। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।